दर्यापूर येथील मूर्तिजापूर रोडवर कार्यरत असलेले भांगे कुटुंब यांनी त्यांच्या निवासस्थानी भागवत कथा आयोजित केली असून प्रत्येक व्यक्ती आपापल्या प्रकारे आई वडिलांची सेवा करतात. कोणी जिवंतपणे करतात तर कोणी त्यानंतर करतात. असं हे दर्यापूर येथे भांगे कुटुंब आहे. रविकांत रामकृष्ण भांगे यांच्या पत्नी कविता भांगे यांनी सहज सासू सासऱ्यांचा स्मृती दिवस स्वर्गीय रामकृष्ण भांगे व स्वर्गीय इंद्रायणी भांगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वर्ष श्राद्ध हे भागवत कथा आयोजित करून करायचे ठरवले आणि ते रविकांत भांगे यांनी उचलून धरले आणि भागवत कथा 23 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आयोजित केलेली आहे. सकाळी काकडा आरती, त्यानंतर भागवतकार म्हणून कथावाचक हरिभक्त परायण उज्ज्वला धोटे यांनी त्यांच्या मधुर वाणीतून रोज दुपारी 1 ते 5 या दरम्यान भागवत कथा वाचन सुरू केली आहे. संध्याकाळी हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, मार्गदर्शन आयोजित केले असून भागवत सप्ताहामध्ये त्यांच्या सोबत असलेले पेटीवादक गजानन महाराज ओरोकार, हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज तायडे तबलावादक, वीणावादक रामेश्वर सदार, संजय वारुळकर, गायन गजानन महाराज तिडके भातकुली या सर्वांची साथ संगत त्यांना मिळत असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले असून 30 नोव्हेंबरला याची सांगता होणार. त्या निमित्ताने काल्याचे कीर्तन उज्ज्वला धोटे या करणार आहेत व त्यानंतर गजानन महाराज मंदिर हॉल मूर्तिजापूर रोड येथे महाप्रसादाने सांगता होणार आहे असे रविकांत रामकृष्ण भांगे यांनी सांगितले आहे. या श्रीमद भागवत कथा आयोजित करण्यासाठी सीमा भांगे, शशिकांत भांगे व भांगे कुटुंबांचे अनमोल सहकार्य, त्याचबरोबर परिसरातील मित्र परिवारांचे सहकार्य मिळाले असल्याचे ते म्हणाले. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.